बघा, या सरकारमध्ये एकमेकाचा काटा काढणारं, एकमेकाचे आमदार ओढण्याचा प्रयत्न चालू आहे. हे काही लपलेलं नाही. ज्या पद्धतीनं अजित पवारांच्या मुलाला अडवलं गेलं पुण्याच्या प्रकरणामध्ये, जमीन घोटाळ्यामध्ये, एकनाथ शिंदेच्या मुलाला, खासदार श्रीकांत शिंदेला ज्या पद्धतीनं कचऱ्याच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये अडवलं गेलेलं होतं, तर असे अनेक मुद्दे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि हे सगळे मुख्यमंत्री करवतात असं आपसामध्ये बोलताना, त्यांचे आमदार, त्यांचे मंत्री चर्चा करताना आपण पाहतो आहे. महाराष्ट्रामध्ये जमीन घोटाळे, त्याचा उल्लेख मी अनेकदा केलेला आहे. मुंबईमध्ये BKC मधल्या भरतनगरमध्ये सुद्धा 500 एकर जमीन अशाच पद्धतीनं दिली गेलेली आहे. नवी मुंबई, ठाणे, नाशिक, नागपूर, पुणे, अनेक ठिकाणी आपल्याला जमिनीचे घोटाळे पाहायला मिळणार आहे. इथं एक शॅम्पल आपल्याला पुढे आलेलं आहे पुण्याच्या घटनेमुळे, पार्थ पवाराच्या हत्येतून. पण अशा घटना महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आहे, सरकारच्या आहेत, पण त्या लपलेल्या आहेत. आता ह्या जेव्हा चर्चा विधानसभेत येईल, त्याचे सगळे मुद्दे आम्ही विधानसभेत मांडू. पण जे पद्धतीचं दबाव तंत्र चाललेलं आहे, जसं PMOमधून पूर्ण मंत्रालय चालतं दिल्लीमध्ये, जसं गुजरातमध्ये नरेंद्र मोदी बसून त्या ठिकाणी पूर्ण मंत्रालय चालवायचं, मंत्र्यांना काही अधिकार नाही, तसं पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या CMOमधून सगळं सरकार चालते आहे. अशा पद्धतीचं चित्र आपण पाहतो आहे. मंत्र्यांना अधिकार राहिलेले नाहीत, अशा पद्धतीचं चित्र आपण पाहतो आहे. त्यामुळे आता कोणाचे आमदार कुठे पळवतील, काय होतील, आणि भाजपमध्ये तर राहिलंच आहे, काही दुसऱ्याचे लोक घेऊन पळा अशी ती व्यवस्था राहिलीच आहे. तर ते काही होऊ शकतात. आदित्य ठाकरे म्हणाले, त्याच्यामध्ये त्यांच्याजवळ माहिती असेल की त्या आमदारांची संख्या आहे. आदित्य ठाकरे त्यांनी सांगितलं असेल. अहो, डबल इंजिनचं सरकार आहे. देशातलंही सरकार यांचं आणि राज्यातलंही सरकार डबल इंजिन. मग ते इंजिन खोटं बोलताय का? या इंजिननी लोकसभेत सांगितलेलं आहे, कृषी मंत्री शिवराज चव्हाणांनी सांगितलेलं आहे की महाराष्ट्र सरकारचा प्रस्ताव आला नाही. दुसऱ्या दिवशी म्हणाले की आला, पण थोडासा आला. राज्याचे कृषी मंत्री सांगतात की आम्ही टप्प्याटप्प्याने पाठवतो आहे, आणि मुख्यमंत्री सांगतात की आम्ही पाठवलेलं आहे. कोणाचं खरं म्हणावं? म्हणजे राज्य सरकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ सोडताय का, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. शेतकरी कधी नव्हे, इतका अडचणीत आज महाराष्ट्रामध्ये आलेला आहे. एवढा ओला दुष्काळ कधी नव्हे, जो महाराष्ट्रामध्ये तोंडात आलेला घास निसर्गाने हिसकावून घेतलेला शेतकऱ्यांचा, हा कधी नव्हे. आणि या पद्धतीचं टोलवाटोलवीचं उत्तर सरकार देत असेल, तर याचा अर्थ शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ जोडण्याचं काम सरकार करतं. विरोधी पक्षनेता अद्याप नाही आदित्य ठाकरे यांच्या नावाची चर्चा. या सरकारला लोकशाही मान्य नाही. हे बेईमानीनं निवडून आलेलं, निवडणूक आयोगाच्या कृपेने निवडून आलेलं सरकार आहे. या सरकारला विरोधी पक्षपद हे मान्य नाही. ते म्हणतात संख्याबळ. मी मगाशी या सरकारला चॅलेंज केला, पुन्हा चॅलेंज करतो. ते मला म्हणतात 200 मतांनी निवडून आलं. मी त्यांना चॅलेंज करतो, तुम्ही महाराष्ट्रात बायलेटने निवडणुका घेऊन दाखवा, आणि मी महाराष्ट्रात सगळ्यात हायेस्ट मताने निवडून येण्याची मी जबाबदारी माझी घेतो. आणि नाही आलो समजा सगळ्यात हायेस्ट मत, तर राजकारण संन्यास घेईल. फक्त बायलेटवर निवडणुका घेऊन दाखवा. बेईमानी नाही निवडून आलेले आम्हाला संख्याबळ सांगतात. महाराष्ट्रामध्ये 2 आमदारांना सुद्धा विरोधी पक्षपद दिलं गेलेलं होतं, हे महाराष्ट्राच्या रेकॉर्डमध्ये. त्यामुळे संख्याबळ आणि हे कारण सांगून चालणार नाही. त्यांनी मान्य करावं की आम्हाला लोकशाही मान्य नाही आहे, विरोधी पक्षपद आम्ही देणार. टोलवाटोलीचं उत्तर देणं बंद करावं या सरकारने, अशी आमची भूमिका आहे.